नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींना स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण बनवणार आहोत कांदा भजी। इथे विकत भेटतात तशा पद्धतीने बनवणार आहोत। आता इथे मी 5-6 कांदे घेतले होते, छोटे होते माझे म्हणून मी 6 घेतले होते। तुम्हाला जेवढे बनवायचे तेवढे घ्या आणि इथे असे बारीक स्लाइस करून घ्यायचे आहेत, त्याचे पूर्ण असं कट करून घ्यायचे जेणेकरून आपल्याला ते हाताने चुरलं की त्याचे पाकळ्या जे आहेत ते वेगवेगळे निघायला पाहिजेत। असे मी पूर्ण कांदे चिरून घेतलेले आहेत। आता त्याला पूर्ण असं त्याच्या पाकळ्या सुट्ट्या करून घेणार आहे। त्यामध्ये टाकण्यासाठी मी इथे कोथिंबीर घेतलेली आहे, थोडीशी ती चिरून घेतलेली आहे। आता त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं। त्यानंतर इथं मी ओवा टाकलेला आहे, माझ्याकडे थोडंच होतं म्हणून मी टाकलेला। आणि खायचा सोडा एक चिमूटभर टाकायचा आणि त्यानंतर बेसन पीठ आणि हाताने असं पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे। थोडं थोडं टाकून मिक्स करून घ्यायचं आहे, जेवढं लागतंय तेवढंच, जास्त आपल्याला बेसन ह्याच्यामध्ये घालायचं नाही आहे। आता त्यानंतर मी इथं थोडंसं पाणी टाकलेलं आहे, पाणी टाकून पूर्ण असं मिक्स करून घेतलेलं आहे। अशा पद्धतीने व्हायला पाहिजे। आता बघा पावसाचं किती छान वातावरण आहे। 2 दिवस झालं आमच्या इथं पाऊसच उघडना। मग मुलांची फरमाईश होती की आज आपल्याला कांदा भजी बनवायची, म्हणून म्हटलं चला बनवूया पण आणि तुमच्यासोबत पण रेसिपी शेअर करूया। ह्याच्या अगोदर मी तुमच्यासोबत पत्ताकोबीची भजी ह्याची रेसिपी शेअर केली होती, तुम्ही बघितली देखील असेल। आता इथे मी कढई गरम करण्यासाठी ठेवून त्यामध्ये मी असे सुट्टे असे कांदे करून सोडणार आहे, जेणेकरून आपली जी भजी आहेत ती क्रिस्पी होतात, कुरकुरीत होतात। आणि ह्याला कमी लो टू मीडियम गॅसवरतीच ह्याला तळून घ्यायचं आहे, त्यामुळे आपली भजी चांगली अशी क्रिस्पी बनून तयार होतात। कोणाकोणाला माझी रेसिपी आवडते त्यांनी मला नक्की कमेंट करून सांगा। आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, नवीन असतील चॅनलवर त्यांनी, आणि शेअर करा, बेल आयकन दाबा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा की माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात, म्हणजे मला पण अजून दुसरे कुठले व्हिडिओ टाकायला थोडंसं बरं वाटेल। आता बघू शकता इथे मी सगळे पूर्ण भजी अशा पद्धतीनेच मी असे कमी गॅसवरती तळून घेणार आहे। पाऊस खूप येत आहे आणि कोणाकोणाच्या इथे पाऊस येतो त्यांनी देखील मला कमेंटमध्ये सांगा। आणि तुम्ही देखील नक्की बनवून बघा, अशी भजी खूप छान लागतात गरमागरम खायला पावसामध्ये। आता इथे मी टोमॅटो केचपसोबत देणार आहे मुलांना, आणि तुम्हाला खायची असतील तर तुम्ही चहा देखील करू शकता ह्याच्यासोबत खायला। कशी वाटली रेसिपी नक्की सांगा। बाय।